सोलापुर रोड के थेऊर इलाके में हाल में एक घटना घटी जहां एक मोटर चालक और उसके साथियों ने एक सुरक्षा गार्ड पर देशी पिस्तौल को गोली चला दी। आरोपियों ने पथराव भी किया, जिसमें चौकीदार की पत्नी गंभीर रूप से घायल हो गई और बुधवार शाम निजी अस्पताल में इलाज के दौरान पत्नी की मौत हो गई। इलाज के दौरान जिस महिला की मौत हुई उसकी पहचान शीतल अक्षय चौहान उम्र 29 वर्ष निवासी चौहान बस्ती थेऊर के रूप में हुई है। सर्किल 5 के पुलिस उपायुक्त के मुताबिक इस मामले में गिरफ्तार तीनों आरोपियों के खिलाफ दर्ज अपराध बढ़ा दिया गया है। राजकुमार शिंदे ने कहा कि इस मामले में भानुदास शिंदे, अजय मुंडे, सतीश उर्फ नाना मुंडे को गिरफ्तार किया गया है और उनके पास एक देशी पिस्तौल जब्त की गई है। पुणे सोलापुर रोड पर थेऊर फाटा क्षेत्र में होटल जय मल्हार के पास खाली जगह है, वहां अक्षय चौहान चौकीदारी का काम करता है। शुक्रवार 27 दिसंबर सुबह करीब 8:30 पर आरोपी शिंदे और मुंडे एक कार में थेऊर फाटा इलाके से निकले थे। आरोपी ने होटल जय मल्हार के पास खुली जगह पर मोटर रोक दी। आरोपी ने लघुशंका की, तभी चौकीदार अक्षय चौहान ने आरोपी से पूछने के लिए चले गए। तभी एक आरोपी ने अपने देसी पिस्तौल से चौहान पर गोली चला दी। चौहान की पत्नी शीतल वहां दौड़ती हुई आई, तभी आरोपियों ने पथराव कर दिया। सिर पर पत्थर लगने से शीतल गंभीर रूप से घायल हो गई। गंभीर रूप से घायल आपको बताते चलें, शीतल की बुधवार शाम एक निजी अस्पताल में इलाज के दौरान मौत हो गई है। पुलिस ने बताया है कि शीतल के शव को पोस्टमार्टम के लिए ससून अस्पताल भेज दिया गया है। पुणे से FSC न्यूज के लिए मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। दिनांक 27 डिसेंबरला रात्री 8च्या सुमारास काळ्या फॉर्च्युनर मधून काही युवक हे जात असताना एका उघड्या जयमल्हार हॉटेलच्या शेजारी उघड्या प्लॉटवरती लघुशंकेसाठी थांबले होते, परंतु त्याच प्लॉटवरती अक्षय चव्हाण नावाचे वॉचमन त्यांच्या कुटुंबासह राहत होते। त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या युवकांना या ठिकाणी लघुशंका करू नका, आपण पुढे जा असे हटकले असता त्यातील 2-3 जणांनी त्याला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर अक्षय चव्हाण यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने चव्हाण वस्तीवरील बरेच नागरिक त्या ठिकाणी जमा झाले। एकंदरीत हे पाहता युवकांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्च्युनर गाडीमध्ये बसत असताना ही गर्दी पाहून त्यांनी त्यांच्याकडील गावठी पिस्तलमधून हवेमध्ये एक राऊंड फायर केला आणि वाघोलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले। सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे मार्शल पोहोचले। त्याचबरोबर नियंत्रण कक्षाला कॉल देऊन अगदी व्यावसायिक पद्धतीने पोलिसांनी पुढची परिस्थिती हाताळली। यामध्ये केसनंजवळ नाकाबंदी लावण्यात आली होती। त्या नाकाबंदीमध्ये पुणे शहर पोलिसांनी काळ्या रंगाची फॉर्च्युनर आणि त्यातील 3 आरोपींना जागेवरती गुन्ह्यात वापरलेल्या गावठी पिस्टलसह ताब्यात घेतलं। त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले। त्यातील 2 जण पळून गेले, त्यांचाही आपल्याला आता मागोवा मिळालेला आहे आणि पोलीस त्यामध्ये लवकरच त्यांनाही अटक करतील। परंतु या घटनेमध्ये घटनास्थळावरती अक्षय चव्हाण यांच्या पत्नी शीतल चव्हाण वय वर्ष 29 या स्थानिक हॉस्पिटलला उपचार घेत होत्या। दुर्दैवानं काल सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं। यामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत। गुन्हेगारांचे पूर्वाभिलेख तपासून पाहिले जात आहेत। त्यांना एकूण 9 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि लवकरच उर्वरित 2 जणांनाही पोलीस ताब्यात घेतील। या तपासाच्या अनुषंगाने मयतांचे नातेवाईक कुटुंबियांना पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।